एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. किती वेळ करताय याकडे मोड, करोडोंचा हिशोब करताय का? सांगा आता काय ते, प्राण कंठाशी आलेत माझे. सांगायचं काय त्याच्यात? त्या ठाकूर देसाईने दिलेल्या पैशातनं 10 लाख रुपये देऊन टाकायचे संपदेला. ठाकूर देसाईच्या पैशाला ना बरकतच नाहीये. जो ऍडव्हान्स आला होता त्यातनं काही पैसे स्वानंदीच्या आईला द्यायला लागले. उरलेले पैशातनं स्वानंदीला मंगळसूत्र करायला लागलं. तिच्या वडिलांवर कारवाई सुरू झाली. गुपचूप कुणाला थांगपत्ता न लागू देता आपण जाऊन पैसे घेऊन आलो तर ते हे असे चालले. यश नाहीच आहे त्याच्या पैशाला. नाही, यशाचं मरू दे. देशपांडे निर्दोष सुटलेत म्हणून त्या ठाकूर देसाईने पैसे परत मागितले नाही म्हणजे मिळवले. तुम्ही पण ना शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला लागू आग. चांगलं बोलताच येत नाही का तुम्हाला? जे काही वाईट निघतं ना ते भूतून मागे लागतं आपल्या. मी आपलं सहज डोक्यात आलं ते बोलून गेलो. तू काय संतापतेस एवढी? लाखाची रक्कम चालली हातातून निघून. संतापाने लाही लाही होती अंगाची माझ्या. आणि असे कसे पैसे मागेल? त्याला सांगायचं त्यांच्यावर आरोप करण्यासाठी आम्ही तुला मदत केली होती. ते सिद्ध झालं नाही, त्याला आम्ही नाही काही करू शकत. आहे ना तुझ्याकडे उत्तर, मग काय प्रश्नच मिटला. त्याला उत्तर द्यावंच लागणार आहे आपल्याला आणि ते देऊच आपण. पण संपदाला उत्तर नाही देता येणार आहे आपल्याला. आपलं रेकॉर्डिंग आहे तिच्याकडे. हे कायमचं लक्षण लागलंय आपल्या मागे. म्हणजे उद्या संपदेने उठून आणखीन काही मागितलं तर? हो, आणि तर निर्दोष सुटका झाले म्हटल्यावर ते देशपांडे सुद्धा काही गप्प नाही बसणार. सगळा जोर लावतील. खरा आरोपी पकडण्यासाठी डिपार्टमेंटवर दबाव आणतील. आता कळलं माझं डोकं का भणाणत होतं ते. आणि उद्या संशयाची सुई जर संपदावर रोखली गेली ना ते सरळ आपल्याला लटकवेल. त्याच्यातनं देवच वाचू शकतो आपल्याला. ललिता, तू ना आता चांगल्या खऱ्या मनाने देवाला नवस बोल. तोच आपल्याला वाचू शकेल. नाही हे झालंच, पण त्याच्यासाठी 5 दिवसाचा गणपती म्हणायची काही गरज नव्हती. 1.5 दिवसाचा गणपती सुद्धा आपल्याला या संकटातून वाचू शकत होता. नशीब गौरी गणपती नाही म्हणाला. आता तयारीला लागायला हवं मला. चला, म्हणजे या निमित्ताने का होईना ललिताबाई पदर खोचून कामाला सुरुवात करतील असं म्हणायला हरकत नाही. नको तेवढ्याला विनोद बरे सुचतात तुम्हाला. आणि मी कशाला लागेन का? आम्हाला आहेत ना त्या 2-2 सुना, त्या करतील. मला ना जरा पुढचा विचार करू दे. ही साफ कर. यादी केली ना तुम्ही? बघू. बघ ना. गणपती आणणे. ही कुठली यादी आहे? अशी कशी यादी केली आहे तुम्ही? काय? गणपती आणणे, डेकोरेशन करणे, 2च गोष्टी लिहिल्या आहेत यादी. तिसरा आयटम वाच ना. तिसरा आयटम? तिसरा आयटम सगळ्यात महत्वाचा आहे, तो वाच. कुठे लिहिलाय तिसरा आयटम? स्वानंदीला विचारून सगळं करायचं. काय यादी आहे? एक्झॅक्टली, हाच तरी सगळ्यात महत्वाचा तिसरा आयटम.
ही यादी केली आहे तुम्ही? बघा तरी, अहो गणपती आणणं खूप मोठी जबाबदारी असते. आमच्या घरी येतो ना लहानपणापासून ना सगळं सागर संगीत केलंय. मी खूप जवळून पाहिलंय हो सगळं. हे मला अगदीच माहितीये, म्हणून मी म्हंटल तिसरा आयटम जो आहे ना सगळ्यात महत्वाचा, सगळं स्वानंदीला विचारून करायचं. काय वहिनी, बरोबर की नाही? हो. हा आणि एक 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 सगळ्यात महत्वाची गोष्ट, काय? आता पुढचे 5 दिवस खूप काम असणार आहे, मला खूप काम करावं लागणार आहे. तर प्लीज अजिबात असं हसून लाजून माझ्याकडे बघायचं नाही. माझी विकेट जाते, पुढे कामच सुचत नाही मला. मग गप्प बसाव. आय लव्ह यू टू. गणपती असेपर्यंत ना हे बोलू नका तुम्ही. अच्छा, याचा पण उपास करायचा? चिडतेस. अरे काय टाइमपास झालाय तुमचा हा? गणपती कधी आणायचे, काय तयारी करायची ठरवायचं की नाही काही? आम्ही ते ठरवतोय आता. अरे मग आम्ही याची वाट तरी बघायची, नाही तर बोलवायचं तरी आम्हाला. अच्छा, म्हणजे आमच्याकडनं कुठलं मार्गदर्शन सल्ला नकोच आहे का? आई, असं का बोलतेस तू? असं काही आमच्या नव्हतं मनात. आणि आई, स्वानंदी आम्हाला सांगत होती की बर अच्छा, स्वानंदीचं ऐकायचंय का? म्हणजे आमची काही गरजच नाहीये आता. बर, बोल स्वानंदीचं ऐकूया आपण. आई, आयाक तसं नाहीये. तू बाबा दोघं मोठे आहात, तुम्ही सांगा ना, आम्ही त्याचप्रमाणे करू सगळं. हा नाही तसं नाही इंद्रनील, स्वानंदीला सगळं माहिती आहे, ठाऊक आहे मला. अरे हुशार आहे ती, म्हणून तर घरात लक्ष सुद्धा द्यायला लागत नाही मला. पण घरामध्ये पहिल्यांदाच गणपती येतोय आपल्या, त्यामुळे वडीलधारे म्हणून आमची मतं घेशील अशी अपेक्षा होती आमची, बाकी काही नाही, नाही का? आई मग बोला ना तुम्ही. मला काय वाटतं माहितीये का, उद्या सकाळी गणपती आणूया आणि मग पूजा करूया. अच्छा आई, गुरुजींशी बोलावं लागेल ना? अरे गुरुजी कशाला हवेत? पूजेसारखी पूजा आपण करूया ना. आई तसं नसतं, म्हणजे तो पार्थिव गणेश असतो ना, त्याचं विसर्जन करायचं असतं ना, त्यामुळे त्याची आधी प्राणप्रतिष्ठा करावी लागते, पूजा सांगावी लागते. घरात कोणाला पूजा सांगता येत असेल तर मग नाही लागत गुरुजी. नाही, आणि ती घरातल्या पुरुषाला सांगावी लागते, कारण तो यजमान असतो ना. नाही नाही बाबा, हल्ली तसं काही नसतं. आणि देवाला पुरुष आणि बाई ना सारखेच. हल्ली तर मुंजीत सुद्धा मुलाला आईच्या मांडीवर बसवतात. आता आईंना पूजा सांगता येत असेल तर माझी काहीच हरकत नाही. नाही म्हणजे आपण नेहमी पूजा करतो तशी नाहीये ना ही पूजा, लक्षातच नाही आलं माझ्या. इंद्रनील, तू गुरुजींशी बोलून घे, त्यांना म्हणून 10-11 वाजेपर्यंत आलात तरी चालेल, म्हणजे तोपर्यंत आपला ब्रेकफास्ट पण झालेला असेल, उपमा पोहे काहीतरी खाऊन झालं असेल, नाही का? पोहे आणि उपमा? आई, माझा तर आजपासून हरताळिकेचा उपवास सुरू आहे. मी उद्या दुपारी सोडणार. आणि कसं आहे, गणपतीला नैवेद्याचं ताट दाखवल्याशिवाय बाकी घरातल्यांनाही काही खाता नाही येत. म्हणजे आपण उपवासाची साबुदाण्याची खिचडी करू शकतो, पण बाकी काही नाही खाता येणार. अगं तेच म्हणायचं होतं मला, चुकून उपमा पोहे असं निघून गेले तोंडातून. अच्छा आई, आणखीन एक, तुम्ही म्हणालात की गणपती उद्या आणूया, तर तसं नाही चालणार. आपल्याला आजच आणावं लागेल, म्हणजे गुरुजी सकाळी लवकरच येतील ना, तर त्याच्या आधीच आपण गणपती आणायला हवा. आणि मला नाही वाटत इतक्या उशिरा 10-11 वाजता कुठलेही गुरुजी यायला हो म्हणतील. 10 म्हणजे उशिरा? हो आई, म्हणजे कसं ना, गुरुजी नाही मिळत. प्रत्येक गुरुजींचे यजमान ठरलेले असतात, त्यांना ना आधी तिथे जावं लागतं. म्हणजे मिळतील, पण सकाळी 6 किंवा 5च्या आधी, किंवा मग डायरेक्ट 3 किंवा 4 वाजता. तुला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत, माहिती मला, पण हे जरा जास्त नाही का ग होते? बरं, मग आई, उद्याच्या पूजेसाठी तुम्हाला सकाळी 6 ते दुपारी 3च्या दरम्यान गुरुजी मिळाले तर तुम्ही मला म्हणाल ना, ते मी करेन. बघा, नाही तर मग हरशील. नाही हरणार मी, तुम्ही बोलून घ्या गुरुजींशी. ठीक आहे, मी फोन करते गुरुजींना आणि तुला वेळ कळवते. बघा, लक्षात ठेव. हे बघ, मी हे फुलं आणली. काय करते? अरे, मला हे ठेवायचं.
सोड सोड कधी इथे कशाला बसते इकडे बस इकडे बस इकडे बस थांब जरा अहो थांबा जरा, मग हे नको असेल तर नीट सांगा ना, तोंडाने हे घ्या. हे नको हे काय खाऊ का मी भूक लागली काय तू दे ना नाही हा, काही खायला मिळणार नाही. आधी आंघोळ करा, मग तुम्हाला खायला देते. अगं हे डेकोरेशनचं काम तर पूर्ण होऊ देत ना. एरवी मी आंघोळीच्या आधी जेवतो का कधी खातो काही खायला हवा असेल ना तर आधी आंघोळ करून ये जा. आई, एक दिवस सूट दे ना. आज एकतर दादा ऑफिसला गेलाय म्हणजे खरा ऑफिसला गेलाय, त्या आनंदाच्या भरात भूक लागली ग. बरं बरं देते मी, पण ते परवा टोस्ट आणलेत ना तेच देते, पण 2च देणार आहे हा. मग पुरे. मासाहेब हे कसं वाटतंय म्हणजे इकडे हे लावणार आहे आणि ही 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 जी माळ आहे ना दिव्यांची ती तिकडे लावणार आहे. कसं दिसतंय हे सगळं? नाही चांगलं वाटतंय. चालू वाटतंय ना? हो, ओके थँक्यू. आणि अनिता हे बघ, रोज न चुकता गणपतीला वाहण्यासाठी ताजी फुलं आणायची 5 दिवस. बाबा आपल्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो. काम कर ना, किती बोलतीयस? बघितलं हेही विसरले. कुठपर्यंत आली तयारी? कसली तयारी? गप्पा मारतात नुसते हो. वहिनी तू आलीस तेव्हाच मला कळलं होतं बरं का, ही काहीतरी चहाडी करणारच माझ्याबद्दल. बघ काहीतरी काय भाऊजी, अहो चाहडी कसली, ती प्रेमाने बोलते. बरं 1 मिनिट, मला एक चांगली बातमी सांगायची सगळ्यांना. स्वानंदीचा फोन आला होता. ललिताताईंनी हे निर्दोष सुटावेत म्हणून नवस केला होता. हा मग त्यांचा नवस पुरा झाला ना. आता त्यांच्या घरी 5 दिवसाचा गणपती येणार आहे, नवसाचा गणपती. हो बाई, किती चांगले आहेत ना ललिताताई. आई अशा नाही, अशा टाळ्या वाजवतात. गप्प बसा. आई अहो, कपाळाला का हात लावला तुम्ही? काही नाही, ह्या ललिताबाई कसल्या काम करणार आहेत? दोन्ही सुनांना कामाला लावतील झालं. आणि स्वतः बसतील फोन घेऊन. पोस्टची अफवा पसरवली. देते ना तुम्हाला, थांबा जरा. मग हे हो दे माझं. फळ खाणं ते फळ खाणं कामं सुरू केली ना की भूक लागते पहिली. लवकर करा ताटपा. ते पूर्ण झाल्याशिवाय काही मिळणार नाही खायला. हो थांब ना जरा, करतोय काम मी, तुला काय कळत नाहीये का? आणि मी हे कामं फेकलं करतोय. होतं माझ्या अंगावरती ते घ्या. भाऊजी इकडे वरती पण काहीतरी लावा. हा हो लावलं मी, लावलं तिथे मी. गॅप हे काय? दिसते नाही. बाई, आधी जाऊन त्याला चहा आणि ते टोस्ट आणून दे. मी आणते तू थांब. वहिनी आली म्हणून वाचलो, नाही तर भूक बळी गेला असता माझा. तर काय. नमस्कार, मी ललिता जहागीरदार बोलते. जोशी गुरुजी आहेत का? नमस्कार गुरुजी. नाही, यावर्षी गणपती होता घरी, पूजा करायला यायला जमेल का विचारायला फोन केला होता. नाही जमणार आहे का? बरं ठीक आहे, काही हरकत नाही, ठेवते हा फोन. बापट गुरुजी आहेत का? नमस्कार गुरुजी, ललिता जहागीरदार बोलते. नाही आपली ओळख नाही आहे, मिसेस कुलकर्णींकडनं तुमचा नंबर घेतला होता. हो नाही, यावर्षी आमच्याकडे नवसाचा गणपती आहे, तर पूजा करायला यायला जमेल का विचारायला फोन केला होता. 4 नाही हो, पहाटे 4 म्हणजे जरा जास्तीच होतात नाही का? 10 पर्यंत जमेल का? नाही आहे का वेळ त्याच्यानंतर? नाही ठीक आहे, मग हरकत नाही. ओके बाय.
आपटे गुरुजी आहेत का? नमस्कार गुरुजी, ललिता जहागीरदार बोलतेय. बाप्पाच्या पूजेसाठी येऊ शकाल का विचारायला फोन केला होता. तुम्हाला पण पहाटे 4चीच वेळ आहे का? बरं बरं, नाही जरा जास्ती लवकर होतं नाही का? 10, 9:30 नाहीच आहे का? बरं ठीक आहे मग. आता काय ना, ठेवते. वेळ नाही आहे. हर्षे गुरुजी आहेत का? ललिता जहागीरदार बोलतेय. म्हणजे नाही नाही, आपण कोण बोलताय? गुरुजींचे सेक्रेटरी? नाही, गुरुजींना वेळ आहे का विचारायला फोन केला होता पूजेसाठी. अहो त्यांना वेळच नसेल तर तुम्ही कशाला घेताय फोन उगाच? ठेवा फोन. तर गुरुजी नाही मिळाले तर भयंकर पंचायत होईल. बाप्पा तूच वाचव रे बाबा आता. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 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 गणपती बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती 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 मोरया! गणपती बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया. आई दूध पाणी. अगं दूध पाणी कशाला? आटीव दुधाचं नैवेद्य दाखवूया ना बाप्पाला. जहागीरदारांच्या घरातला बाप्पा येतो. नाही आई, तसं नाही. मी म्हणत होते की ताटात दूध पाणी आहे त्याने. अच्छा, ओवाळून घरामध्ये शिंपडायचं का? नाही आई, त्यात बोट बुडवा. मी काय बोट बिट बुडवणार नाही. घे नाही तर तूच कर. नाही नाही आई, तुम्हीच करा. मी सांगते ना तुम्हाला. कसं आहे, आपण आता गणपती बाप्पाला बाहेरून घेऊन आलो ना, तर त्यांना शीतळ करायचं आणि जे त्यांना घेऊन आलेत ना त्यांचे पाय धुवायचे आणि मग बाप्पाला घरात आणायचं. नको तूच कर आई. नाही, काही चूक नको व्हायला. अरे वा, स्वानंदी तुला तर सगळं परफेक्ट माहिती आहे. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! जहागीरदारांच्या राजाचा गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती नाही पण मला सांगा, खरंच आरास मस्त दिसते की नाही? अरे मस्त. हा. थोरल्या सुनबाईनी म्हणजे कमाल केले. वा. हॅलो बाबा, अहो मी सुद्धा मदत केली तिला. हो, कधी? मी नाही बघितलं. हॅलो, का तुम्ही फक्त दोघांनीच केलेलं नाही, कळलं ना काम? आम्ही दोघं पण खूप काम करत होतो. कसलं? मग, हे बघ ते अजूनही काम करते, इस्त्री करते बघ अजूनही. मग मला माहितीये तुमची कामं. म्हणजे हे काय करत असतात माहितीये? स्वानंदी बिचारी एकटी काम करत असते मान मोडेपर्यंत, आणि हे ना तिला बघत उभे असतात. ते आत्ता करतायत. वहिनी
नाही पण घरगुती डेकोरेशन कशाला करायचं? बाजारात एवढी छान मखरं मिळतात, त्याच्यातलं एखादं आणायचं घरी. नाही, ते बाहेरचे मखर ना थर्माकॉलचे असतात, त्याने खूप प्रदूषण होतं. आणि कसं घरचे देव ना घरगुती मखरातच छान दिसतात. आमच्या घरी तर दरवर्षी ना फुलांचे मखर करायचो आम्ही. मी ना यांच्या घरचं ना मागच्या वर्षीचं विसर्जन बघितलं होतं. त्यांची पद्धत खूप छान आहे. ते काय करतात माहिती का, एक टब घेतात पाण्याचा आणि त्यात बाप्पांचं विसर्जन करतात आणि मग तेच पाणी पुढे झाडांना घालतात. अरे वा, मस्त. या वर्षी आपण असंच करूया. येस. विसर्जनाचा विषय आत्ता नको ना. आत्ता कुठे गणपती आलेत, मस्त 5 दिवस राहू दे त्यांना आणि मग बघू विसर्जनाचं कसं काय करायचं. आई, हा? गुरुजी मिळाले का तुम्हाला? फोन केलाय मी 2-3 जणांना. त्यांनी वेळ कळवली की मी कळवते तुला. येऊ का? आत्या, या या या. चिमूश